नमस्कार. आज ना आपण मौसूद असे कळीचे लाडू किंवा शेवाचे लाडू पाहणार आहोत. गौरी गणपतीच्या प्रसादासाठी किंवा दिवाळी फराळामध्ये बनवता येणारा हा पाकातला शेवाचा लाडू अगदी परफेक्ट मापाचा कसा बनवायचा ते पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर आता इथं आपल्याला बेसन पीठ लागणार आहे. अगदी तुम्ही दुकानचंही वापरू शकता किंवा घरी दळून आणलेलं पीठ तेही घेऊ शकता. इथं मी घरीच केलेलं पीठ आहे. तर हे परफेक्ट माप घ्यायचं आहे. आपल्याला पीठ मोजूनच घ्यावं लागतं. किंवा तुम्हाला डाळ घ्यायची असेल तर 1 किलो डाळ असेल तर 1 किलो साखर घ्यायची आणि पिठाचं वेगळं माप. छान गोडसर लाडू होतात. आता इथं पिठाचंही तसंच माप आहे. जेवढं पीठ घेतलंय त्याच्या अर्धं साखर घ्यायची आपल्याला. पुढं बघा. आता तर आपल्याला थोडंसं कलर येण्यासाठी मी थोडी हळद वापरली आणि थोडंसं मीठ टाकले. यानं काय होतं, लाडू छान चविष्ट बनतात. मिठानं थोड्याशा किंचित असं मीठ टाकायचे थोडंसं आणि हळद टाकून हे पीठ असं गोलाकार थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घ्यायचं आहे. नाहीतर गाठी बनतात. परत मग ते आपल्याला शेवग्यातून खाली नीट पीठ व्यवस्थित होत नाही. म्हणून असं थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आपल्याला असं सैलसर, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, या पद्धतीनं मळून घ्यायचं आहे. छान पीठ मळल्यानंतर चांगलं मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं वरती पाणी लावून तसंच झाकून ठेवा. नाहीतर असंच ठेवलं तरी चालतं. चांगलं मळायचं आहे. पण आता आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवूयात. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि शेवग्यामध्ये म्हणजे सोऱ्यामध्ये आपल्याला ते पीठ छान मळलेलं असं हाताला पाणी लावायचं आणि त्याच्यामध्ये असं गोळा चांगला टाकायचा. म्हणजे कसं छान अशी आपली शेव पडली जाते, सॉफ्ट अशी शेव पडते. त्यामुळे दाबून हे भरायचं आणि एक मोठं असं शेव टाकून घ्यायची आहे. पूर्ण होता होईल तेवढं, जेवढं तुमचं तेल असेल त्या पद्धतीनं तुम्ही हे शेव टाकून घ्यायची आहे तेलामध्ये. तेल गरम पाहिजे चांगलं आणि पटकन तळली जाते. याला काय आपल्याला जास्त कडक करत बसायची गरज नाही. थोडंसं कच्चेपणा गेला शेवाचा की काढून घ्यायची आहे. कच्ची पण राहू द्यायची नाही, मग त्याचे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत. आणि जास्त कडक शेव काढली तर त्याची कडक म्हणजे त्याच्यामध्ये पाक लवकर मुरत नाही. या पद्धतीनं आपल्याला शेव काढून घ्यायची आहे तेलातली. कच्ची ठेवायची नाही. वाटल्यास तुम्हाला थोडीशी कच्ची आहे तर डबल तुम्ही तळू शकता. अशा पद्धतीनं सगळी शेव आपल्याला करून घ्यायची आहे. जर कोणी मदतीला असेल तर लगेच मळून घ्यायची ती शेव, हाताने चुरायची. नसेल कोणी मदतीला तर एकदाच हे सगळं करून ठेवायचे शेव आणि मग थोडंसं कडक म्हणजे थोडं हाताने चुरता नाही आलं तर आपण पुढं मिक्सरचा वापर करून घेणार आहोत. आता हे सगळं मी एकदाच शेव तळून घेणार आहे. या पद्धतीनं सगळी शेव तळायची. सॉफ्ट अशी शेव, फक्त कच्चेपणा जाईल इतपत ही तळून घ्यायची आहे. आता कच्ची राहता कामा नये, नाहीतर मग त्याचे लाडू टिकणार नाहीत. अशा पद्धतीनं मी शेव सगळी तळून घेतलेली आहे. थोडीशी असं कडकपणा आहे पण सॉफ्ट पण तेवढीच आहे ती. तर आता आपण हे पटकन होण्यासाठी मिक्सरला थोड्या थोड्या म्हणजे पल्स मोडवर आपल्याला हे बारीक करायचं आहे. जसं की मोतीचूरचा लाडू कसा बनतो तसंच हा दिसतो आणि हाताने चुरलं तर थोडंसं शेव शेव अशी राहते, म्हणून त्याला शेवाचे लाडू म्हणतात. आता थोडंसं मिक्सरला मी असंच मोठाड बारीक करून घेतलेलं आहे. पटकन होतं. आता आपल्याला मी 1 बाऊल पीठ घेतलं होतं तर त्याची निम्मी साखर घेतलेली आहे. परफेक्ट माप आहे. तुम्हाला जरा जास्त गोड आवडत असेल तर पाऊण पण घेऊ शकता, पण अर्धं बाऊल पुरे होतं. जेवढं पीठ त्याच्या निम्मी साखर. आता साखर बुडेल इतपत पाणी टाकायचं आणि पाक करून घ्यायचा आहे आपल्याला एकतारी. जास्त कडक गोळीचा पाकही बनवायचा नाही आणि अगदी कच्चाही पाक बनवायचा नाही. कच्चा पाक बनवला तर त्याचे लाडू लगेच खराब होतात आणि कडक गोळी पाक बनवला तर त्याचे लाडू लगेच आपल्याला बांधावे लागतात. बांधताही येत नाहीत. मग परत आपल्याला ते गरम करत बसावं लागतं. आता इथं आपलं साखर विरघळली. थोडंसं मी दूध टाकले. बघा, दूध टाकल्यामुळं कशी मळी वर येते. हे सगळं काळं काळं वरचं काढून घ्यायचं आहे असं झाऱ्यानं. सगळं निघतं. दूध टाकलं कीच निघतं आणि स्वच्छ असा आपला पाक तयार होतो आणि काळपटपणा निघून जातो पाकातला. या पद्धतीने आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे. आता पाक झाला आहे का बघूयात. 10 मिनटं तरी 7-8 मिनटं तरी लागतं पाक बनायला मीडियम गॅसवर. जास्त फास्ट करायचं नाही. असं थोडंसं गोळी झाली
अशी किंवा असं बोटाला लावून बघायचं. तार चलायला लागली की खाली उतरून घ्यायचं आहे, पुढं जाऊ द्यायचं नाही. मग त्याचा कडक गोळीपाक तयार होतो. या पद्धतीने आता खाली उतरून त्याच्यामध्ये वेलची पूड भरपूर टाकायची. छान चविष्ट असे लाडू बनतात. थोडंसं मी टरबुजाच्या बिया म्हणजे मगज बी टाकलेले आहे, ज्याने चव छान येते. आणि केलेलं आपण बारीक शेव मिक्सरला ते त्याच्यात लगेच मिक्स करून घेऊयात गरम गरम. म्हणजे काय होतं, चांगलं शेवामध्ये पाक पुरला जातो. असा पाक जर केला ना तर लाडू लगेच वळायला येतात. 5-1 मिनिटामध्येच लाडू आपले वळायला येतात. जर तुम्ही पाक कच्चा ठेवला तर त्याला खूप वेळ लागतो त्या पाकाला सेट व्हायला. त्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही करा. काहीच अवघड नाहीत. पाकातले असले तरी एकदम परफेक्ट माप आहे आणि एकदम पटकन होणारे लाडू आहेत. आता इथं मी काही मोदकाच्या आकाराचे लाडू बनवणार आहे आणि काही गोल. तर असं थोडंसं टाकून घ्यायचं म्हणजे छान दिसतात हे लाडू. आपले मोदकही गणपती बाप्पासाठी तयार होतात नैवेद्याला आणि लाडूही होतात, दोन्हीही होतात त्याच्यामध्ये. बघा लगेच सेट झालं आहे आपलं. 5च मिनिटात हे असं आपलं लाडू वळायला आलेले आहेत. आणि दाबून दाबून करावं लागतं या मोदकाच्या साच्यामध्ये. त्यामुळे लाडू थोडेसे कमी होतात. जर तुम्ही हाताने बांधले तर लाडू जास्त प्रमाणात होतात. तर या पद्धतीने आपण मोदक करून घेऊयात. 2 पद्धतीचे लाडू तयार होतात आपले. आता बघा हे परफेक्ट आपले असे लाडू तयार झालेले आहेत. लगेच लाडू चांगला होतो हा. असा छान असे लाडू आपले मोदकाच्या आकाराचे तयार झालेले आहेत. असे 16 ते 17 लाडू माझे तयार झालेले आहेत. जर तुम्ही छोटे छोटे बांधले तर 25 पर्यंत लाडू या एवढ्या पिठामध्ये होतात. अशा पद्धतीनं नक्की करून बघा. एकदम सॉफ्ट मऊसूद, जास्त कडकही नाही, साखर खरखरही झालेली नाही. मस्त असे मोतीचूरच्या लाडूसारखे लाडू आपले बनलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असे गोल लाडू पण मी बांधलेले आहेत आणि असे लाडू आपले तयार झालेले आहेत. असं मस्त असे कलरफुल असे लाडू तयार झालेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया असे छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये.